भारतानं ऑपरेशन सिंदूर हे फक्त दहशतवाद्यांविरोधात असून पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना यामध्ये कुठंही लक्ष करण्यात आलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु पाकिस्ताननं 7 आणि 8 मे रोजी ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केलं. याला चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्यानं मानवरहित हवाई संरक्षण यंत्रणांचा प्रभावी वापर करत पाकिस्तानचे हल्ले परतवून लावलेत. एवढ्यावरच न थांबता भारतानं पाकिस्तानी लष्कराची लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवत दहशतवाद्यांचे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील तळ उद्ध्वस्त केले. भारतानं या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला आश्वस्त केलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे गैरलष्करी असून भारतानं पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं कालपासून भारताच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य केलंय. भारताच्या मानवरहित हवाई संरक्षण यंत्रणेनं पाकिस्तानचे हल्ले निष्प्रभ केलेत. त्याचबरोबर काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी, पूंछ, मेंढर, राजौरी या भागामध्ये मोर्टार आणि तोफांचा वापर करून नियंत्रण रेषेजवळ नाहक गोळीबार केलाय. यामध्ये 3 महिला आणि 5 मुलांसह 16 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झालाय. भारतानं पाकिस्तानच्या या कुरापतीला सुद्धा सडेतोड उत्तर दिलंय. भारत अजूनही पाकिस्तान विरोधात लष्करी ताकदीचा वापर करू इच्छित नाही, पण पाकिस्तानकडून कुरापती सुरू राहिल्या तर भारत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भारताकडून देण्यात आलाय.